मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे गेल्या 10 दिवसांपासून उपोषण करत आहेत। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। खोट्या कुणबी दाखल्यांची नोंदी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित होते। यात छगन भुजबळ, पंकजा मुंडेसह लक्ष्मण हाकेंचं शिष्टमंडळ बैठकीला उपस्थित होतं। सह्याद्री अतिथीगृहात 5:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र रात्री उशिरा ही बैठक सुरू झाली। दरम्यान या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। या चर्चेदरम्यान ओबीसी नेते आक्रमक झाल्याचं समोर आलं आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही असं आश्वासन राज्य सरकारनं दिल्याची माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे। त्याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल। ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी हे सर्व दाखले आधार कार्डाशी जोडण्यात येतील। मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी जशी मंत्र्यांची समिती आहे तशीच समिती ओबीसी भटक्या समाजासाठीही तयार करण्यात येईल। तसेच खोटे कुणबी दाखले देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन बैठकीत सरकारने दिलं आहे। तर छगन भुजबळ यांच्यासह मंत्र्यांचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे जाऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना उपोषण मागे घेण्यास विनंती करणार आहे। या बैठकीत भुजबळ यांनी केलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दर्शवला आहे। या बैठकीदरम्यान पंकजा मुंडे, माजी मंत्री प्रकाश शेंडगे चांगलेच आक्रमक झाले होते। मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडेंनी या बैठकीत आक्रमक होत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये त्याची स्पष्टता सरकारने करावी अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे। प्रकाश शेंडगे यांनी आक्रमक भूमिका मांडत सगळे सोयरेबाबत झालेल्या खोट्या नोंदी आधी रद्द करा अशी मागणी केली। तसेच 80% मराठा ओबीसीत घुसवण्यात आल्याचं बोललं जात आहे, मग कसा काय ओबीसीला धक्का लागत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तर हाकेंच्या शिष्टमंडळांनी सगळे सोयरेंबाबत जी मागणी केली होती ती न्यायालयात टिकेल का असा प्रश्न उपस्थित केलाय। नोंदी ह्या आधार आणि पॅन कार्ड सोबत लिंक करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। कुणबी दाखल्यांसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी आणि हाके यांच्या शिष्टमंडळाने केली आहे।